Welcome student. Fourth chapter from our chemistry syllabus. Some basic concepts of chemistry. We are going to see the following points in this chapter, that is introduction, nature of chemistry, matter, that is pure and impure substances, elements and compounds, states of matter, physical and chemical properties, as well as unit of physical properties. Chemistry, it is a branch of science which deals with study of matter and physical and chemical properties of matter and the reactions those are carried out in terms of matter, that is the chemistry. It is branch of science chemistry, it is branch of science which deals with study of matter its physical and chemical properties as well as reactions those are carried out in matter at different condition. Chemistry, it is a branch of science which deals with study of matter. What is matter? Matter, it is a substance which occupies space and having mass. असा पदार्थ का जो स्वतःच्या आकारमाना इतकी जागा व्यापतो आणि त्याला एक ठराविक वजन असतं. Matter, it is a substance which occupies space and having mass known as matter. And chemistry, which deals with study of matter and its chemical and physical properties. त्याचे physical आणि chemical properties चा अभ्यास and the reactions those are carried out in terms of matter. कधी matter मध्ये वेगवेगळ्या कंडिशनला जर रिॲक्शन झाल्या तर कुठला सबस्टन्स वेगळा सबस्टन्स तयार होतो, त्या सबस्टन्सच्या प्रॉपर्टीज कुठल्या असतील, ह्या सगळ्याचा अभ्यास म्हणजे काय तर केमिस्ट्री. देन नेचर ऑफ केमिस्ट्री. Chemistry is classified into different branches, that is organic chemistry, inorganic, physical, analytical, biochemistry and drug chemistry, as well as industrial chemistry, also a branch of chemistry. Organic chemistry, it is a branch of chemistry in which there is a study of carbon and its compounds, that is carbon compounds. जे कार्बन कंपाउंड्स आहेत त्या सगळ्याचा अभ्यास ह्या ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये केला जातो, एक्सेप्ट CO2, कार्बन मोनॉक्साइड अँड ऑल मेटल कार्बोनेट्स. all metal carbonates.
हे कार्बन डायऑक्साईड, इथं जरी कार्बन असला तरी सुद्धा हे इनऑर्गॅनिक कंपाऊंड आहे. कार्बन मोनॉक्साईड सुद्धा इनऑर्गॅनिक कंपाऊंड. आणि मेटल कार्बोनेट्स फॉर एक्झाम्पल NO2, CO3, MgCO3, जे सोडियम कार्बोनेट असेल, पोटॅशियम कार्बोनेट असेल, मॅग्नेशियम कार्बोनेट किंवा इतर जे अमोनियम कार्बोनेट, हे मेटल कार्बोनेट्स हे ऑर्गॅनिक कंपाऊंड्समध्ये येत नाही. मग ऑर्गॅनिक कंपाऊंड्समध्ये कुठले येतात? अल्डिहाइड्स, कीटोन्स, अल्कोहोल्स, अल्किल हलाइड्स, कार्बोक्सिलिक ॲसिड, ह्या सगळ्याचा अभ्यास हा ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये येतो. आणि त्याचप्रमाणे हायड्रोकार्बन्स. देन inorganic chemistry includes the study of salts and the metals those are found or occurs from mining. Inorganic chemistry मध्ये एलिमेंट्स कार्बन कंपाऊंड सोडून जे अदर एलिमेंट्स आहे त्या सगळ्या एलिमेंटचा स्टडी, मेटलचा स्टडी, त्यांच्या एक्स्ट्रॅक्शन मेथड्स आणि जे सॉल्ट्स आहे ह्या सॉल्टचा स्टडी आणि त्याचप्रमाणे जे अर्धी मटेरियल आहे, जे मायनिंगमधून मटेरियल आपल्याला मिळतं त्या सगळ्याचा अभ्यास हा इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये केला जातो. देन फिजिकल केमिस्ट्रीमध्ये डिफरंट लॉज, देन प्रॉपर्टीज, स्टडी ऑफ डिफरंट लॉज अँड प्रॉपर्टीज. वेगवेगळ्या जे प्रॉपर्टीज आहे, मास असेल, व्हॉल्यूम असेल, ते प्रत्येकाचं युनिट काय असेल, त्यानंतर स्टायचोमेट्री, ह्या सगळ्याचा अभ्यास हा फिजिकल केमिस्ट्रीमध्ये केला जातो आणि त्याला लागणारे इन्स्ट्रुमेंट. त्याचप्रमाणे ॲनालिटिकल केमिस्ट्रीमध्ये ॲनालायसिस, म्हणजे इथं स्टायचोमेट्रीचा स्टडी केला जातो. म्हणजे किती कंपाऊंड घेतल्यानंतर एखादं रिॲक्टंट किती घ्यावं लागेल का त्यापासून एक ठराविक प्रमाणाचं प्रोडक्ट मिळेल किंवा मिळालेल्या प्रोडक्टचं नेचर काय असेल, त्याचं केमिकल कंपोजिशन काय असेल, हे सगळं ॲनालायसिस म्हणजे पृथक्करण, एखाद्या कंपाऊंडचं पृथक्करण. आता इंडस्ट्रीजमध्ये जे वेगवेगळे प्रोडक्ट तयार होतात, आता आपण जे घरगुती प्रोडक्ट वापरतो, जे काय मटेरियल आपण बाहेरून विकत आणतो, ते सगळं जे इंडस्ट्रियली प्रिपेअर होतं तर त्याची प्युरिटी काय असेल, त्याचे फिजिकल प्रॉपर्टीज काय असेल, किती प्रमाणात रिॲक्टंट घेतल्यानंतर किती प्रमाणात प्रोडक्ट मिळेल, त्याला कुठले कॅटॅलिस्ट यूज करावे लागतील, रिॲक्शनचा रेट कसा वाढेल, ह्या सगळ्याचा अभ्यास हा ॲनालिटिकल केमिस्ट्रीमध्ये केला जातो. आणि ह्या दोन जे ब्रांचेस आहे, फिजिकल केमिस्ट्री आणि ॲनालिटिकल केमिस्ट्री, या जवळजवळ एकमेकाशी रिलेटेड आहे. कारण फिजिकल केमिस्ट्री, ॲनालिटिकल केमिस्ट्रीमध्ये सुद्धा कुठले इन्स्ट्रुमेंट वापरले जातात, त्यानंतर रिॲक्शन फास्ट कशी होईल, ह्या सगळ्याचा स्टडी केला जातो. देन बायोकेमिस्ट्री इन्क्लूड्स द बायोलॉजिकल रिॲक्शन्स, means chemistry used in biological reactions, as well as drug chemistry, that is chemical as well as its compounds are used in medicine. जे मेडिसिनमध्ये वेगवेगळे केमिकल्स वापरले जातात. आता आपण ड्रग, आपण ज्यावेळेस आपलं डोकं दुखतं त्यावेळेस आपण ॲस्पिरिनची गोळी घेतो, पॅरासिटॅमॉल घेतो, ताप आल्यानंतर पॅरासिटॅमॉल घेतलं जातं. हे काय सगळे हे केमिकल सबस्टन्सेस आहे. आपण वेगवेगळ्या आजारावर वेगवेगळे जे ड्रग्ज वापरतो, दीज आर नथिंग बट केमिकल सबस्टन्सेस. देअर प्रिपरेशन मेथड अँड युजेस आर इन्क्लूड इन ड्रग केमिस्ट्री. देन स्कोप ऑफ केमिस्ट्री. केमिस्ट्री इज अ सेंटर ऑफ सायन्स. केमिस्ट्री ही कशी आहे? सेंटर आहे आणि वेगवेगळ्या ब्रांचेससाठी केमिस्ट्री खूप युजफुल आहे. मग फिजिक्स असेल, त्यानंतर बायोलॉजी असेल, त्यानंतर ॲग्रिकल्चर असेल, इंजिनिअरिंगची ब्रांच असेल,
ड्रग केमिस्ट्री म्हणजे डी फार्मसी असेल, फार्मसी. BSc साठी BScच्या इतर फॅकल्टीज असेल, या सगळ्यांसाठी केमिस्ट्री युजफुल आहे. आता फिजिक्समध्ये सुद्धा जे इन्स्ट्रुमेंट वापरलं जातं ते वेगवेगळ्या धातूपासून बनवलं जातं आणि त्या धातूचा अभ्यास हा कशात येतो? केमिस्ट्रीमध्ये येतो. बायोलॉजी जे बायोलॉजिकल रिॲक्शन्स होतात, फॉर एक्झाम्पल प्लांट्स in presence of chlorophyll pigment and sunlight they prepared their food material, that is this food material in the form of glucose. आणि ह्या ग्लुकोजचा स्टडी हा सुद्धा कशात येतो? केमिकल कंपोजिशन वगैरे हे सगळं कशात येतं? प्रोटीन्स, फॅट्स, देन carbohydrates. These are the chemical substances and containing different composition of element. वेगळे आता ग्लुकोज घेतलं, ग्लुकोजचा फॉर्म्युला काय येतो? C6H12O6. म्हणजे कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन त्यांचं प्रमाण, त्यांचं केमिकल कंपोजिशन, त्यावर होणारे रिॲक्शन्स हे सगळं केमिस्ट्रीमध्ये येतं. ॲग्रिकल्चरमध्ये जर फ्रूट प्रॉडक्ट्सचं प्रमाण वाढवायचं असेल तर त्यासाठी कुठले केमिकल्स वापरावे लागतील, ह्या सगळ्याचा स्टडी. पुन्हा फवारणीसाठी कुठले केमिकल्स लागतील, कीडनाशक म्हणून काय वापरलं जातं, वीड किलर म्हणून काय वापरलं जातं, प्रोडक्ट तयार करण्यासाठी कुठले सप्लिमेंटरी त्याला यूज करावे लागतील, ह्या सगळ्याचा स्टडी हा ॲग्रिकल्चरमध्ये येतो. इंजिनिअरिंग वेगवेगळे मेटल्स, वेगळे इलेमेंट्स, त्यामध्ये असणारे मेटल्स, नॉन मेटल्स यांचा सगळ्यांचा यूज हा सगळा इंजिनिअरिंगमध्ये येतो. फार्मसीमध्ये आत्ताच सांगितलं मेडिसिन्स म्हणून वेगवेगळे केमिकल्स वापरले जातात आणि BScच्या ज्या वेगवेगळ्या फॅकल्टीज आहे यामध्ये सुद्धा केमिस्ट्रीचा यूज केला जातो. त्यानंतर हाऊसहोल्ड, जिथं आपण घरगुती, आता आपण घरासाठी जो पेंट देतो नेरोलॅक, त्यामध्ये नोहोलॅक वापरलेलं असतं. दिस इज ऑल्सो पॉलिमर. ते पॉलिमरपासून तयार केलं जातं, म्हणजे ते केमिकल्स आहे. ते काय आहे? केमिकल्स. फिनॉल, फॉर्माल्डिहाइड, फिनॉल आणि फॉर्माल्डिहाइडची रिॲक्शन झाली लिनियर, तर लिनियर जो प्रोडक्ट तयार होतो तो म्हणजे नोलॅक, जो पेंटमध्ये यूज केला जातो. त्यानंतर टेक्स्टाईल इंडस्ट्रीज, जे फायबर्स असतात, वेगवेगळे फायबर्स ज्याचा आपण कापड म्हणून उपयोग करून घेतो, ते सुद्धा केमिस्ट्रीच्या ब्रांचेस आहे. तिथं सुद्धा केमिकल रिॲक्शन्स वापरून वेगवेगळ्या सबस्टन्सेसपासून फायबर्स केले जातात आणि त्यापासून टेक्स्टाईल कापड निर्मिती केली जाते. त्यानंतर आपण घरामध्ये प्लास्टिक वापरतो, प्लास्टिकच्या वस्तू वापरतो, ते सुद्धा काय आहे? केमिकल्स आहे. आपण साधा बाजारात जातो आणि पॉलिथिन जी कॅरी बॅग यूज करतो ते काय आहे? तर पॉलिथिन बॅग आहे. पॉलिइथिलीन म्हणजे इथिलीन कंपाऊंडवर CH2 डबल बॉन्ड CH2 त्याचे n नंबर ऑफ मोलेक्युल्स घेतले आणि एका ठराविक टेम्परेचर आणि प्रेशरला त्याची पॉलिमरायझेशन रिॲक्शन केली, पॉलिमरायझेशन रिॲक्शन घडून आणली, तर त्यापासून असे अनेक युनिट एकमेकाला जोडून हे पॉलिइथिलीन तयार होतं आणि ह्या पॉलिइथिलीनपासून वेगळ्या बॅग्स, टॉईज किंवा युटेन्सिल्स बनवलं जातं. त्यानंतर नेल पेंट रिमूव्हर, आपण मुली नेल पेंट लावतात, तो पेंट हे सुद्धा केमिकल्स आहे, ऑर्गॅनिक सबस्टन्स आहे आणि तो रिमूव्ह करण्यासाठी जे तुम्ही ॲसिटोन वापरता हा सुद्धा काय आहे? तर केमिकल सबस्टन्स आहे. त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे आपण भांडी घरामध्ये वापरतो. त्यानंतर वेगवेगळे आपण फूड मटेरियल आपण घेतो आपली एनर्जी वाढवण्यासाठी, हे सुद्धा काय आहे? तर केमिकल्स आहे. देन एलिमेंट्स अँड कंपाऊंड्स. एलिमेंट्स अँड कंपाऊंड्स. Elements, these are the substances, those do not subdivided into simpler substances by any simple chemical reaction.
एलिमेंट्स म्हणजे असे सबस्टन्सेस की ज्यावर आपण कुठलीही केमिकल रिॲक्शन केल्यानंतर पुन्हा त्याचं सिम्पलर सबस्टन्सेसमध्ये रूपांतर होऊ शकत नाही, त्याला एलिमेंट्स असं म्हटलं जातं. एलिमेंट्स, these are substances which do not subdivided into any simpler substance by any chemical reaction, any simple chemical reaction. कुठल्याही केमिकल रिॲक्शननं त्याचं पुन्हा आणखी वेगळ्या सबस्टन्समध्ये रूपांतर होऊ शकत नाही, त्याला इलेमेंट्स असं म्हटलं जातं. मग कुठले कुठले इलेमेंट्स आहे? कार्बन, हायड्रोजन, नायट्रोजन, ऑक्सिजन, सोडियम, ॲल्युमिनियम, प्लॅटिनम, गोल्ड, युरेनियम, नेप्च्युनियम. जे पिरियडिक टेबलमध्ये जे 118 एलिमेंट दाखवलेले, जे सबस्टन्सेस दाखवलेले, ते सगळे काय आहे तर एलिमेंट्स. आतापर्यंत 118 एलिमेंट्स फाउंड झालेले आणि त्यांचं नेमिंगसुद्धा झालं आहे, हे आपण मागच्या झूम मीटिंगमध्ये आपण बघितलं. देन कंपाऊंड्स. These are substances which is subdivided into simpler substances by any chemical reaction. These are substances which is subdivided into any simpler substances by any simple chemical reaction. एखादी केमिकल रिॲक्शन घडवून आणल्यानंतर त्याचं रूपांतर आणखी वेगळ्या सिंपल सबस्टन्सेसमध्ये करता येतं, त्याला कंपाऊंड असं म्हटलं जातं. Then pure and impure substances. Pure and impure substances. Pure substances. These substances, those having definite composition. Substances, those having definite composition, known as pure substance. For example, all metals, pure metals. All pure metals as well as distilled water. प्युअर सबस्टन्स का ज्यामध्ये एक डिफिनाइट कंपोजिशन असतं आणि तो सबस्टन्स हा त्याच्या प्युअर स्टेटमध्ये असतो, त्याला प्युअर सबस्टन्स असं म्हटलं जातं. Pure metal and distilled water, these are the examples of pure substance. Impure substance, they does not having definite composition. Impure do not have any definite composition. For its constant definite composition of its constituent, म्हणजे त्यामध्ये जे काय घटक असतात, कॉन्स्टंट म्हणजे घटक, त्या सबस्टन्समध्ये असणाऱ्या घटकामध्ये कुठलंही एक ठराविक प्रमाण नसतं, त्याला इम्प्युअर सबस्टन्स असं म्हटलं जातं. Then mixture. Mixture
It is a substance which contains the constant in indefinite composition known as mixture. मिक्सर म्हणजे असा पदार्थ का ज्यामध्ये त्याचे कॉन्स्टंट आहे, त्याला कुठलंही डिफिनाइट प्रोपोर्शन नसतं, and they are separated by simple physical method. They are separated by any simple physical method known as mixture. मिक्सर हे असा एक पदार्थ का ज्यामध्ये त्यामध्ये असणारे कॉन्स्टंट हे फक्त ॲड केलेले असतात, त्यामध्ये कुठलीही केमिकल रिॲक्शन होत नाही, त्या कॉन्स्टंटमध्ये कुठलेही केमिकल चेंजेस होत नाही, कुठलंही त्याला ठराविक प्रमाण नसतं आणि आपण एखाद्या सिंपल फिजिकल मेथडनं ते सेपरेट करू शकतो, त्याला मिक्सर असं म्हणतात. पाणी घेतलं, पाण्यामध्ये वाळू टाकली, त्याला कुठलंही ठराविक प्रमाण नाही आहे का किती 1 किलोच पाणी पाहिजे, अर्धा किलोच वाळू पाहिजे असं कुठलंही प्रमाण नाही, त्यामध्ये कुठलीही केमिकल रिॲक्शनही घडून येत नाही. आणि साधं आपण जर गाळलं, पाणी गाळून घेतलं तर पाणी वेगळं होतं आणि वाळू वेगळी होते, त्याला मिक्सर असं आपण म्हणतो. देन homogeneous and heterogeneous mixture. Heterogeneous mixture. Homogeneous and heterogeneous mixture. Homogeneous mixture, for example, milk and water. Milk plus water. This is a mixture in which one matter or one substance is uniformly mixed with another substance known as homogeneous mixture, and this mixture is not simply separated. होमोजिनियस मिक्सर हे सहजासहजी सेपरेट होत नाही, सिंपल फिजिकल मेथडनं सेपरेट होत नाही, तर त्यासाठी स्पेसिफिक फिजिकल मेथड आपल्याला वापरावी लागते. heterogeneous mixture, it is a mixture in which the composition of the mixture is simply separated by any physical method. सहजासहजी आपल्याला ते मिक्सर वेगळे करता येतात. आत्ताच एक्झाम्पल सांगितलं तुम्हाला, पाणी आणि वाळू सहज गाळण केलं तर ते वेगळं होत जातं, परंतु दुधामधलं पाणी सहज आपण गाळल्यानंतर दूध आणि पाणी आपल्याला वेगळं करता येत नाही. त्यानंतर दुधातलं पाणी जर वेगळं करायचं असेल तर आपण इव्हॅपोरेशन करू शकतो, परंतु कंप्लीट सगळंच पाणी आपण त्यातून इव्हॅपोरेट करायला गेलं तर त्यापासून तयार होणारा पदार्थ हाही वेगळाच तयार होतो, हो की नाही. त्यात दूध शिल्लक न राहता त्यापासून वेगळा पदार्थ तयार होतो. तो वेगळा पदार्थही तुम्हाला माहिती आहे, दूध घट्ट झाल्यानंतर काय होतं. देन स्टेट्स ऑफ मॅटर. You all know the 3 different states of matter, that is solid, liquid and gaseous state. Solid state, liquid state and gaseous state. Solid having definite shape and definite volume, definite shape and definite volume. Liquids having definite volume but not definite shape. They acquires the shape of the container. ज्या भांड्यामध्ये टाकू त्या भांड्याचा आकार त्याला प्राप्त होतो. Definite volume but not definite shape. Gases having neither definite shape nor definite volume. Neither definite shape
nor definite volume. Then second point, intermolecular distance is 0. Intermolecular distance is 0. जे पार्टिकल्समधील अंतर आहे ते कसं आहे, 0 आहे. पार्टिकल्स हे एकमेकाला लागून असतात. तसंच लिक्विड स्टेटमध्ये सुद्धा पार्टिकल्समधील अंतर हे 0 असतं. इंटरमोलिक्युलर डिस्टन्स इज ऑल्सो 0. इंटरमोलिक्युलर डिस्टन्स इज 0. आणि गॅसियस स्टेटमध्ये दे हॅविंग मॅक्सिमम इंटरमोलिक्युलर डिस्टन्स. इंटरमोलिक्युलर डिस्टन्स is high. Therefore, solids are non-compressible. आपण जर कॉम्प्रेस केले, प्रेशर अप्लाय केला तर सॉलिड फार तर मेटल्स असतील तर ते काय होतील, आणखी प्रेस केल्यानंतर पसरट होतील, हो की नाही, पत्रे तयार होतात. आपण हॅमरनं हातोड्यानं त्याला ठोकलं, हो की नाही, तर ते काय होतात, त्याचे पत्रे तयार होतात. ओके. लिक्विड्स नॉन कॉम्प्रेसिबल. आपण पाणी आहे, पाण्यावर दाब दिला, पाण्यावर दाब दिल्यानंतर पाणी चपटं होत नाही, हो की नाही, नॉन कॉम्प्रेसिबल. गॅसेस आर हायली कॉम्प्रेसिबल. हायली कॉम्प्रेसिबल. परंतु गॅसेस स्टेट मोलिक्युल्स असतील तर इंटरमोलिक्युलर डिस्टन्स जास्त असल्यामुळं आपण जर प्रेशर अप्लाय केला तर ते काय होतं, कॉम्प्रेस होतं, छोटं होतं. पार्टिकल्स हॅविंग झिरो कायनेटिक एनर्जी. झिरो कायनेटिक एनर्जी. पार्टिकल्स एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकत नाही, म्हणून कायनेटिक एनर्जी कशी आहे त्याची, 0. In liquid they having medium kinetic energy. Medium kinetic energy. But particles does not escape out from the container. स्वतःहून पार्टिकल हा त्या भांड्याच्या बाहेर येऊ शकत नाही विदाउट एनी एक्सटर्नल इन्फ्लुएन्स. बाहेरून जर आपण काही एक्सटर्नल इन्फ्लुएन्स त्याला लावला नाही तर पार्टिकल्स बाहेर येऊ शकत नाही. जर आपण त्याला हीट दिली तरच ते लिक्विड स्टेट असेल तर ते इव्हॅपोरेट होऊन त्याचं व्हेपर्स तयार होतील, मगच मोलिक्युल्स बाहेर येतील, ओके नाही. परंतु आता समजा आपण इंक वॉटरमध्ये इंक ड्रॉप टाकला, एक ड्रॉप टाकला तर जरा वेळानं ते सगळं वॉटर हे जो काय इंकचा कलर असेल त्या कलरचं झालेलं असेल. म्हणजे काय झालं, पार्टिकल्सचा कायनेटिक एनर्जी असल्यामुळे एक पार्टिकल दुसऱ्या ठिकाणी गेल्यामुळे असे अनेक पार्टिकल्स म्हणजे कंटिन्युअसली मूव्ह होत असल्यामुळे ते सगळं सोल्युशन काय झालं, कलर्ड सोल्युशन झालं. आणि गॅसियस स्टेटमध्ये एका ठिकाणी आपण नेल पेंटची बॉटल ओपन केली तर पूर्ण क्लासमध्ये आपल्याला स्मेल येतो, ओके नाही. दे हॅविंग हाय कायनेटिक एनर्जी. high kinetic energy. Then about metals, non-metals and metalloids. Metals, non-metals and metalloids. मेटल्स. यू ऑल नो दी कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स. जे मेटल आपण आपल्या जीवनामध्ये बघतो, कुठले कुठले मेटल जे आपल्याला वापरात येतात, लोखंड असेल, आयर्न, गोल्ड असेल, सिल्वर, कॉपर, त्यानंतर स्टेनलेस स्टील, दिस इज अलॉय, ब्रॉन्झ, ब्रास, these are also alloys of metals. Metals having luster.
मेटलचं काय आहे, लस्टर, चकाकी, हॅविंग लस्टर, एक्सेप्ट ऑल मेटल्स हॅविंग लस्टर, आणि लस्टर असलेलं नॉन मेटल्ससुद्धा आहे. नॉन मेटल्स डज नॉट हॅविंग लस्टर एक्सेप्ट आयोडीन अँड डायमंड. आयोडीन आणि डायमंड हे नॉन मेटल्स आहे, परंतु त्यांनाही काय आहे तर चकाकी आहे. परंतु सगळे मेटल्स जे असतील ते सगळे मेटल्स कसे हॅविंग लस्टर, एक स्वतःची एक अशी शाईन असते, चकाकी असते. दे आर डक्टाईल. डक्टाईल ताणून त्याच्या तारा बनवता येतात, तन्यता, डक्टाईल. तसं नॉन मेटल्स आर ब्रिटल. हे ब्रिटल असल्यामुळे याच्यात तारा करता येत नाही किंवा त्याचे शीट्स बनवता येत नाही. ते मिलिएबल नाही आणि डक्टाईल सुद्धा नाही. नॉट मिलिएबल अँड डक्टाईल. डक्टाईल अँड मिलिएबल. ठोकल्यानंतर इफ वी हॅमर्ड इट कन्व्हर्टेड इनटू शीट्स. त्याला दाब दिल्यानंतर त्याचं रूपांतर शीट्समध्ये होतं, पत्र्यामध्ये होतं. तसे पत्रे नॉन मेटलचे होत नाही. परंतु नॉन मेटलमध्ये असेही एलिमेंट आहे का ज्याचे पत्रे होऊ शकतात. फॉर एक्झाम्पल ग्राफाइट. दिस इज ॲलोट्रॉप ऑफ कार्बन, नायट्रोजन, सॉलिड नायट्रोजनचे सुद्धा शीट्स तयार होतात आणि आयोडीनचे सुद्धा शीट्स तयार होऊ शकतात. हे काय आहे, एक्सेप्शनल केसेस आहे. दीज आर दी एक्सेप्शनल केसेस. देन मेटल्स हॅविंग डिफिनाइट मेल्टिंग पॉइंट. डिफिनाइट मेल्टिंग पॉइंट, त्यांना एक ठराविक मेल्टिंग पॉइंट असतो. देन मेटलाइट्स हॅविंग प्रॉपर्टीज इन बिटवीन मेटल्स अँड नॉन मेटल्स. as well as metals are good conductor of heat and electricity. While non-metals are bad conductor of electricity except graphite. मात्र ग्राफाइट हे जे नॉन मेटल आहे ते इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करू शकतो. म्हणून इलेक्ट्रोड जे मोस्ट ऑफ दी इलेक्ट्रोड्स आर मेड अप फ्रॉम ग्राफाइट. ग्राफाइटचे इलेक्ट्रोड्स हे इलेक्ट्रोलायटिक सेलमध्ये केलेले असतात. मेटलाइट्स एक्झाम्पल सिलिकॉन, जर्मेनियम अँड आर्सेनिक. आणि नॉन मेटल्सचे एक्झाम्पल्स कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, ऑल हॅलोजन्स. दीज आर दी नॉन मेटल्स. आणि मेटल्स तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. फर्स्ट ए ग्रुप एलिमेंट सगळे मेटल्स आहे. सेकंड ए मधले डी ब्लॉक एलिमेंट्समध्येही मेटल्स आहे आणि एफ ब्लॉक एलिमेंट्ससुद्धा मेटल्स आहे. त्यानंतर पी ब्लॉक एलिमेंट्समध्ये मात्र तीनही प्रकारचे एलिमेंट्स आहे, मेटल्स, नॉन मेटल्स आणि मेटलॉइड्स. त्यानंतर फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज. Physical and chemical properties. Physical properties, the properties which can be measured by observation known as physical properties. Measured by observation known as physical properties. आपण ऑब्झर्व करून ज्या प्रॉपर्टीज मेजर करू शकतो त्यांना फिजिकल प्रॉपर्टीज असं म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल मास,
length, density, pH, viscosity. These are the physical properties, as well as temperature. Then chemical properties, that is what changes are carried out during chemical reaction, that is chemical properties. Means how the chemical composition are changes when one compound is converted into another compound. एखादी chemical reaction झाल्यानंतर एखाद्या कंपाऊंडचं रूपांतर दुसऱ्या कंपाऊंडमध्ये ज्यावेळेस होतं त्यामध्ये कुठले कुठले कन्स्टंट आहे, कार्बन आहे, हायड्रोजन आहे, ऑक्सिजन आहे, त्याचा प्रोडक्ट कुठला, त्याचा बाय प्रोडक्ट कुठला, हे सगळं केमिकल प्रॉपर्टीजमध्ये एक्सप्लेन केलं जातं. त्यानंतर युनिट. While measuring physical properties, we use units. Units are arbitrarily decided and universally accepted standards known as unit. Arbitrarily decided and universally accepted standards known as unit. आता unit means physical quantity is measured with number and unit. आपण एक नंबर न्यूमरिकल वापरतो आणि त्या न्यूमरिकल पुढे युनिट वापरतो. फॉर एक्झाम्पल mass is measured in kilogram in SI unit, kilogram, and smaller unit is gram, milligram, etc. त्यासाठी आपण किलोग्राम म्हणून वापरतो मास. ज्यासाठी सिम्बॉल हा m वापरला जातो. m इज दी सिम्बॉल फॉर फिजिकल प्रॉपर्टी, that is physical properties. Symbol and unit. Symbol of unit. Mass. Symbol m, measured in kilogram and gram. CGS unit and SI unit. System International. Then length. Symbol is small l, measured in meter and centimeter. Then temperature, capital T, measured in Kelvin. This is Kelvin. Then time, small t, measured in second, smaller unit second. Then amount of substance, that is mole, amount of substance measured in mole. Then electrical current, ampere. I. And luminous intensity, that is Candela. Symbol is
CD. These are the fundamental units: mass, length, temperature, time, amount of substance, electrical current, luminous intensity. आणि दुसरे जे युनिट्स आहे ते काय, तर डिराइव युनिट्स. आता प्रेशर इज नथिंग बट फोर्स पर युनिट एरिया. हे काय आहे, तर डिराइव युनिट म्हणजे वेगवेगळे युनिट्स आपण कॉम्बिनेशन करून जे युनिट्स आपण देतो त्याला डिराइव युनिट असं म्हटलं जातं. आणि हे 7 काय तर फंडामेंटल युनिट्स. उरलेला भाग आपण नेक्स्ट लेक्चरला बघू.